मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण सांगतायत. गुना आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो गुना आला. काही ठिकाणी निर्गुण गुणाला आला असं चिंतन केलेलं आहे. पण जे निर्गुण आहे ते कुठं येत नाही आणि जात नाही. आणि निर्गुण जर येत जात जर असेल तर त्याला निर्गुण म्हणता येणार नाही. विठाला विठाला जे निर्गुण आहे ते कसं काय येईल. मग गुना या शब्दाची द्वितीय विभक्ती जरी करायची असेल तर जो गुणरहित असणारा गुणरहित असणारा तो भगवान परमात्मा गुणाला आला. द्वितीय विभक्ती गुणाला आला. गुणसंपन्न असणारा गुणरहित असणारा भगवान परमात्मा गुणवान झालेला आहे. गुणाला आला अर्थात भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अनंत गुण आहे. अनंत गुण आहे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. अनंत म्हणती माझिया स्वामी ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अनंत गुण आहे. पण त्यापैकी त्यातले त्यात 6 गुण भगवान परमात्म्याचे एकदम विशेष आहे. विशेष विशेष षडगुण गोंडे रत्न जडित तुझे श्याम सुंदरा शोभली रे. 6 गुण भगवान परमात्म्याचे विशेष विशेष आहे. मग हे 6 गुण परफेक्ट एकत्र फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. बाकीचे मग वरकड कोठे काही एक आहे एक नाही. कुठं एक गुण असेल तर दुसरा नसतो, कुठं दुसरा गुण असेल तर पहिला नसतो. आणि 6चे 6 गुण फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या अर्थात पांडुरंग परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. विठाला विठाला मी कशासाठी सांगू लागले की 6 गुण भगवंताच्या ठिकाणी आहे फक्त. म्हणून तर भगवान परमात्मा महाराज गीता ही कृष्णाने सांगितली. पण व्यास महर्षी लिहित असताना श्री भगवान वाच श्री भगवान व्यास महर्षीने विचारलं महाराज गीता कृष्णाने सांगितली आणि श्री भगवान वाच कसं काय. व्यास महर्षी म्हटले तो भगवान आहे. ज्ञानोबराय म्हणतात तो भगान युक्त आहे. भग या शब्दाचा अर्थ 6 गुणांचा गठ्ठा. भगवान परमात्मा 6 गुणाचा त्या 6 गुण त्याच्या एक ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सुंदर वर्णन केलं. ऐका एश श्री अवदारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवने वस्ती जैत मनोनी तो भगवंतो जो निसंगाचा सांगातो मने पार्थ दत्त चित्त होय आता. जगद्गुरु तुकोबा हे ज्ञानोबराय सांगतात की भगवान परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. त्याच्यापैकी पहिला गुण आहे एश नावाचा. एश भगवंताच्या ठिकाणी एश नावाचा गुण परिपूर्णतम आहे. पण गुण कशाला म्हणतात. गुण कशाला म्हणतात. गुण त्याला म्हणतात महाराज जो असल्यानंतर ती व्यक्ती हवी हवी वाटते. हवा हवा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा गुणासाठी जना हवा हवा वाटे. मग ती व्यक्ती गुणवान व्यक्ती कुठल्या देशातली असू द्या, कुठल्याही राज्यातली असू द्या, कुठल्याही तालुक्यातली असू द्या, कुठल्याही जिल्ह्यातली तालुक्यातली असू द्या, कोणत्याही जातीची असू द्या, कुठल्याही महाराज कुठल्याही पंथाची असू द्या, पण गुण असल्यानंतर ती व्यक्ती माणसाला हवी हवी वाटते. गुण दोष त्याला म्हणतात जो असल्यानंतर ती व्यक्ती नको नको वाटते. म्हणून गुण भगवान परमात्म्याकडे 6 गुणापैकी पहिला एश नावाचा गुण आहे भगवान परमात्मा. महाराज भगवान परमात्म्याकडे जात्या पण सर्वसामान्य माणसाकडे जरी हा एश नावाचा गुण थोडासा आहे, परिपूर्णता काही संबंधच नाही आपल्याकडं, पण थोडासा जरी असला ना तर अख्खं जग त्या माणसाला त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतं. विठाला विठाला काही नाही 12वी नंतर BHMS MBBS अशा परीक्षा देऊन छोटासा दवाखाना टाकलेला असतो महाराज. काही नाही छोटासा दवाखाना असतो टपरीसारखा. पण त्या डॉक्टरला जरा सुद्धा फुरसत नसते. म्हणजे जेवायला सुद्धा टाइम नसतो. सकाळपासून सगळे पेशंट त्याच्याकडे आलेले चेक करीत राहतो. महाराज थोडी सुद्धा फुरसत नसते. आणि समोर MDचा दवाखाना मोठा 3 ताळी बांधलेला पण नुसतं हवा खात बसलेला.
हवा खात बसलेलं, कोणीच गिराईक नाही, पेशंट नाही, काही नाही. एक बाई गर्दी करू लागली. मी म्हटलं मावशी, इकडं गर्दी केल्यापेक्षा समोरचा दवाखाना एमडीचा आहे ना, तिकडं जा ना, तिकडं काय जायला काय हरकत काय, आणि रिकामा आहे एमडी, याच्यापेक्षा मोठी पदवी आहे त्याच्याकडे जा ना. ती म्हातारी म्हटली, गुण नाही येत मेल्याचा. आता मला सांगा, गुण माणसाचा येतो का औषधाचा येत असतो? औषधाचा येतो. पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल महाराज, एखाद्या व्यक्तीच्या हाताने जर ते औषध जर आलं तर गुण येतो, आणि तेच औषध दुसऱ्या व्यक्तीच्या हाताने जर आलं तर नाही गुण येत. गुण नाही येत का? त्याने डॉक्टरकीचा अभ्यास नाही केले का? त्याचा अभ्यासाचा संबंध नाही महाराज. त्याच्या गळ्यामध्ये यशाने माळ घातलेला आहे, यशाने. मग कोणत्याही क्षेत्रात असंच असतं, वकील क्षेत्रामध्ये सुद्धा असंच असतं. एखाद्या वकिलाची एवढी ख्याती असते महाराज, एखादी केस त्याच्याकडे जर गेली तर ती केस कशी जरी असली तर त्याच्याकडूनच निकाल लागला पाहिजे. मग बाकीच्याने वकिलकीचा किंवा त्या कायद्याचा अभ्यास नाही केलेला का? केलेला आहे, बाकी त्याचा संबंध नाही. पण याच्या गळ्यात यशाने माळ घातलेली आहे. मग सगळ्या क्षेत्रात तसंच, गायक क्षेत्रात असो, वादक क्षेत्रात असो, किंवा मग महाराजकी क्षेत्रात असो. आपल्या महाराज काही महाराजाचा विचार सागर झालेला, अमृतानुभव झालेला, गाथा झालेली, पंचदेश झाली, आदर्शित झाली, खंडन खाद्य झालं, रचित चुकी झालेली, हे सगळे ग्रंथ सुटलेले, पण एक कीर्तन येत नाही. म्हणजे सगळ्या. आणि काही महाराज संस्थांमध्ये सुद्धा गेले नाही तरी एक सुद्धा तारीख खाली राहत नाही. मग याला काय म्हणणार तुम्ही? आता दुसऱ्याच्या पोटात दुखण्याचं काही कारणच नाही, त्याच्या गळ्यात यशाने माळ घातलेली आहे, त्याला यश या गुणाने वरलेला आहे. त्याच्यामुळे तो जिकडं जाईल तिकडं त्याचा विजय होतो महाराज. आणि मग हा सर्वसामान्य माणसाकडं थोडा थोडा गुण असतो, पण भगवान परमात्म्याकडे तर परिपूर्णतम आहे. विठाला विठाला हो. काय झालं? कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं महाराज. खूपच असं युद्ध झालं, न भूतो न भविष्यती. महाभारती युद्ध झालं महाराज. त्या महाभारती युद्धामध्ये अनेक कलाकार मेले, अनेक बालक जे आहेत ते अनाथ झाले, अनेक महिला ज्या आहेत त्या विधवा झाल्या. खूप जबरदस्त युद्ध झालं, न भूतो न भविष्यती असं युद्ध झालं. मग अशा युद्धामध्ये असं युद्ध झालं महाराज, सगळे राजे महाराजे तिथं कुरुक्षेत्रावर गेले होते, पण संजय आणि धृतराष्ट्र हा हस्तिनापुरातच होता. व्यास महर्षीने संजयाला 2 दृष्ट्या दिल्या होत्या, एक दूरश्रवण आणि एक दूरदर्शन. दूरदर्शन ह्या दृष्टीने तो हस्तिनापुरातून कुरुक्षेत्रावर काय चाललं हे बघू शकत होता, आणि दूरश्रवण या दृष्टीने तो तिथं काय बोललं आहे ते ऐकू शकत होता इथं हस्तिनापुरामध्ये. असं 2 दृष्ट्या दिल्या होत्या महाराज. आणि मग दोघांचा संवाद आहे धृतराष्ट्र आणि संजयाचा. धृतराष्ट्र संजयाला म्हटलं, हे बघ संजया, माझ्या दुर्योधनाकडं 11 अक्षिणी सेना आहे, आणि त्यांच्या सैन्यामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, या एकेकाचिनी मनोव्यापारे हे विश्व होय सहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य असे महान योद्धे माझ्या दुर्योधनाकडून आहे, आणि 11 अक्षिणी सैन्य. असं पांडवाकडे फक्त 7 अक्षिणी सेना आहेत. मग मला तरी असं वाटतं विजय दुर्योधनाचाच होईल, मला असं. संजय म्हटला, महाराज मी ज्योतिषाचा अभ्यास नाही केलेला, ज्योतिषाच्या पाठाला नाही गेलो मी रथ चालवण्याचा अभ्यास केलेला आहे, मी ज्योतिषाच्या पाठाला गेलोच नाही. म्हटले ज्योतिषाचा संबंध नाही रे संजया, पण तरी पण तुला काय वाटतं, तुझा अंदाज काय? संजयला वाटलं आपण जर याला खरं सांगा त्याला राग येईल, कारण हा आपला मालक आहे, आणि मालकाच्या विरोधात बोलून बरंच मोठ्या माणसाच्या जवळ जर राहायचं असेल ना तर त्याला आवडत तसंच बोलावं लागतं. मोठ्या माणसाजवळ ही विशेषता ही कायम ध्यानात ठेवायची, आवडत तसंच बोलावं लागतं. एक दिवस बिरबल आणि बादशाह जेवायला बसले, संध्याकाळची वेळ आहे, नेमकी त्या दिवशी वांग्याची भाजी होती. वांग्याची भाजी महाराज, वांग जर व्यवस्थित जर केलं ना खूपच छान होतं. त्यांनी काळा मसाला टाकून मस्त असं उभ्या कांदा लसूण सगळं जवळ डाळ वगैरे टाकून आणि खोबरं वगैरे भाजून सुंदर जर घातलं, वाटून घेतला आणि उभ्या फोडी चिरून आणि त्याच्यात जर मसाला भरून तळून जर घेतलं महाराज, एवढी सुंदर भाजी वांगी झाली, सगळ्या कॉलनीमध्ये सुगंध सुटला. सगळे लोक नुसतंच वांग्याचा वास घ्यायचे, म्हणजे गाड्या रोडून जाणाऱ्या सुद्धा घराजवळ थोडा ब्रेक घ्यायच्या आणि मगच पुढं जायच्या. विमानं सुद्धा आता कधी अतिशक्ती जाऊ द्या. तर कशासाठी सांगू लागले, तर एवढं वांग छान झालं. आणि मग ती बादशाह वांग खायला बसला, एक घास खाल्ला महाराज वांग्याचा, आणि बादशाह म्हणला, आह क्या चीज आहे बिरबल, बैंगन बहुत अच्छी चीज है.
असं म्हटल्याबरोबर महाराज बैंगन बोधाची चीज म्हटल्याबरोबर बिरबलाने लगेच ओळखलं, हा महाराज बैंगन बोधाची चीज है, बोधाची चीज है, इसलिए वो सब सब्जियों का राजा है और भगवान ने उसके माथे पर छत रखा है, छत ते देठ नसतं का त्याला छत, ते बोले छत, इसलिए उसके भगवान ने उसके माथे पर छत रखा है, छत रखा है म्हटल्याबरोबर महाराज इतकं वांग खाल्लं बादशाने, एवढं वांग खाल्लं 35 देठ ताटासमोर पडले, एवढं वांग खाल्लं. आणि महाराज मग ते वांग आहे, वांग खाल्लं तेव्हा छान वाटलं, पण मग ते वांग रात्री जेवले, ते वांग कसं तरी 12 वाजेला पोटात चुपचाप बसलं. आणि मग 12 वाजेपासून लागलं ना पोटातल्या पोटात खेळायला, कबड्डी 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 करायला लागलं पोटात, कबड्डी कबड्डी करायला लागल्याबरोबर महाराज ते कबड्डी कबड्डी थोड्या वेळ 2 तास खेळलं, खेळल्यावरती कबड्डी कवर कुठपर्यंत खेळायची, चला आता कुस्ती खेळू. पण मग लागलं ना वांग कुस्ती खेळायला पोटात, पोट ते फोड्या जे ते वांग्याच्या पोटात आदळायचे एकमेकावर, तिथे पोट दुखायचं महाराज. बादशाह असा बेजार झाला आणि मग ते म्हटले आता कुस्ती कुठपर्यंत खेळायची, चला खो खो खेळू. खो खो खेळू म्हटल्यावर उचल डब्बा का जा संडास मध्ये, उचल डब्बा का. महाराज जेच परेशान झाला 3 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत बादशाह सारखा परेशान होता. परेशान असल्यामुळं झालं 9 वाजता सगळं आवरलं, 9 वाजता दरबारात आला. दरबारात आल्याबरोबर लगेच शब्द उच्चारला बादशाहने, बिरबल बैंगन बहुत बुरी चीज है. बिरबल लगेच म्हणला, हा महाराज बैंगन बहुत बुरी चीज है, इसलिए वारकरी लोग उसके चातुर्मास में नहीं खाते. बैंगन बहुत बुरी, ते तर बादशाह छटक झाला. और बैंगन बहुत बुरी चीज है, इसलिए भगवान ने उसके माथे पर फुटा ठोका है, फुटा देठ खुटा ठोकाय. ते महाराज ते बादशाह छाटत झालं. ते म्हटले बैंगन बुरी चीज है अच्छी चीज है ये बाद में देखेंगे. बीरबल मैं कल कह रहा था कि बैंगन बहुत अच्छी चीज है, तो तू बोला भाई बैंगन बहुत अच्छी चीज है, और मैं बोला आज बैंगन बहुत बुरी चीज है, तो तू बोल रहा है बैंगन बहुत बुरी चीज है, भगवान ने उसके माथे पर खुटा ठोका है. बैंगन बुरी चीज है का अच्छी चीज है ये बाद में देखेंगे, लेकिन तुम्हारा क्या मत है. महाराज बीरबल म्हटला, महाराज मैं बैंगन का गुलाम नहीं, मैं आपका गुलाम हूं. तुम्हाला काल वांग छान वाटलं, तुम्हाला वांग काल आवडलं, तुम्ही वांग्याची स्तुती केली, त्याच्यामुळे मी वांग्याची स्तुती केली. तुम्हाला आज वांग नको वाटलं तर मी आज वांग्याला नको म्हटलो, चांगलं नाही म्हटलो. मी कशासाठी सांगू लागले, मोठ्या माणसाच्या जवळ जर राहायचं जर असेल ना तर त्याच्यासारखंच बोलावं लागतं. विढाला विढाला संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे महाराज. संजय म्हटलं महाराज विजय कोणाचा होईल. त्यावेळेस संजयला वाटलं खरं सांगा तर मालक याचं नमक खातो आपण, याला राग येईल आणि खोटं कसं बोलणार. मग संजयने 3रा मार्ग काढला महाराज. कोणता 3रा मार्ग. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. महाराज हा श्लोक तुम्ही ग्रहणामध्ये सिद्ध करा आणि तुम्हाला कोणत्याही कामाला जायचं जर असेल तर तिथं जाताना 3 वेळेस म्हणून जा, तुमचं काम फत्ते झाल्याशिवाय राहणार नाही. प्रयोग करून बघा. विठाला विठाला. संजयाने सांगितलं महाराज यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी विजयश्री आहे. महाराज भगवान परमात्मा पळून गेले युद्धातून, पण विजयाने भगवान परमात्म्याच्याच गळ्यात माळ घातली. विधाला विधाला. भगवान परमात्मा महाराज क्षत्रिय रणी पळून जाणे ते कोण साये लाजीरवाणे का वै धवे पाचरणे महासत्य येते. रणांगणामध्ये पळून जाणं काही चांगली गोष्ट आहे का. पण तरी सुद्धा विजयश्री भगवान परमात्म्याकडेच. पळून केव्हा गेले. कालयवनाच्या वेळेस. कालयवनाला महाराज खूप सैन्य घेऊन आल्यावर भगवान परमात्म्याला माहिती आहे की आपल्याकडून हा मरणार नाही. आपल्याकडून मरणार नाही म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही सगळे कोणीच युद्धाला येऊ नका, मी एकटा युद्धाला जातो. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा युद्धाला निघाले महाराज. शंख नाही, चक्र नाही, गदा नाही, धनुष्यबाण नाही, काहीच नाही घेतलं. नुसतं उपरण असं खांद्यावर टाकलं आणि लगेच निघाला. जसं काही वारकरी जेवायला चालला निघाल्याबरोबर महाराज झालं. भगवान परमात्मा बाहेर आले. ते म्हटलं युद्धकार्य म्हटले मी तुझा काही बाण करला नाही, तुझी पोरगी रडवली, काटर रडवलं नाही, तू कशासाठी माझ्यासोबत युद्ध करतो, भांडण कशामुळे करतोय. ते म्हटले हे बघ
मला युद्ध करण्याची खुमखुमी आहे. म्हणजे युद्ध करण्याची खुमखुमी, मग आपण दोघं युद्ध करू नये, बाकीचे कशाला मारतो. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. असं म्हटल्याबरोबर दोघंच युद्धाला निघाले. ते म्हटले इथं नाही, तिकडं चला जरा. भगवान परत असं म्हटल्याबरोबर दोघं निघाले. महाराज निघाले. भगवान परताने भुलवीत थोडं लांब नेलं, असं शाल दाखवीत आणि त्या ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी सूर्यवंशाचा राजा मुचकुंद झोपला होता. तिथं नेल्याबरोबर आपल्या अंगावरचं उपरणं भगवान परताने त्याच्या अंगावर टाकून दिलं आणि भगवान परमात्मा असे दगडाच्या आत लपून बसले. लपल्याबरोबर तेवढ्यामध्ये हा काल येऊन आल्याबरोबर महाराज त्याला वाटलं पळला तर झोपला का काय माहिती, म्हणून त्याने महाराज अशी लात मारली. डायरेक्ट लात मारल्याबरोबर मुचकुंद उठला आणि उठल्याबरोबर फक्त बघितलं महाराज काल यवनाकडं. बघितल्याबरोबर काल यवन उभा कापरासारखा पेटला. म्हणजे आडवी करायची सुद्धा गरज नाही, कापरासारखा. मी कशासाठी सांगू लागले, भगवान परमात्मा युद्धातून पळून गेले पण तरी सुद्धा विजय श्री भगवान विजयाने भगवंताच्या गळ्यात माळ घातली. अजूनही महाराज गुजरातमध्ये रणछोडराय भगवान परमात्म्याचं मंदिर आहे, तिथं सगळे पूजा करतात. बोले रणछोडराय भगवान की जय. सगळे पूजा करतात भगवान परमात्म्याचे. म्हणजे भगवान परमात्म्याकडे येश नावाचा गुण परिपूर्णता आहे. दुसरा भगवान परमात्म्याचा दुसरा गुण आहे श्री म्हणजे लक्ष्मी. ज्यावेळेस देवदानवाने समुद्र मंथन केलं त्यावेळेस 14 रत्न निघाले. किती रत्न? 14. कोणकोणते निघाले हे थोडं जड जाईन आपल्याला आता. पण ब्राह्मण देवता सांगत असत बघा लग्नाला होताना, लक्ष्मी कौस्तुभ परिजातक सुरा धनवंतरी चंद्रमा गावा काम दुधा सुरेश्वर हरिगजो रंभादि देवांगना आश्व सप्तमुखी विषम हरिधनु शंखो अमृतम च अंबुदे. तुम्ही तांदूळ नका फेकू बरं का इकडे माझ्याकडे. तुम्ही लक्ष नाही तर वरती हात करून तांदूळ फेकायला. तुम्हाला वाटतात लग्न लागलं काय जेवायला पंक्ती बसेल, तसं काही होणार नाही. आपण कीर्तनात आहोत. कशासाठी सांगू लागले, 14 रत्न निघाले महाराज. लक्ष्मी कौस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा असे 14 रत्न निघाले. पण लक्ष्मी आई साहेब आल्या. लक्ष्मी आई साहेब आल्या बरोबर रिकाम्या नाही आल्या, तर हातामध्ये फुलांचा हारच घेऊन आल्या. फुलांचा हार. लक्ष्मी आई साहेब आल्या फुलाचा हार घेऊन आल्याबरोबर सगळे महाराज सगळ्यांना लक्ष्मीची अपेक्षा वाटली. सगळे गोंधळ करू लागले. पण लक्ष्मी आई साहेबांनी नुसतं केलं असं केल्याबरोबर महाराज सगळे मोठमोठे राजे महाराजे एकदम शांत चिडचिड. पैसेवाला उगा अगरबत्ती छाप राहतं महाराज, उदबत्ती छाप. पण असा आवाज असतो नुसतं जरी केलं ना तर मोठमोठे पैलवान गपचीप बसतात. ताकद लक्ष्मीची ताकद पावर तेवढी असते, लक्ष्मीची पावर असते. तसं महाराज लक्ष्मी आई साहेबांची पावर तेवढी होती. ते म्हणे का गोंधळ करू लागले, का कालवा करू लागले. ते म्हटले तुम्ही आम्हाला पाहिजे. ते म्हणे पाहिजे उद्या 7 वाजता या. उद्या 7 वाजता या म्हटल्याबरोबर सगळे गेले महाराज. रातभर काही कपडे धुत होते, काही हाताने कपडे वाळवत होते, काही इस्त्री प्रेस करीत होते रात्रभर, काही सकाळी 7ला सांगितलं होतं तर 5लाच हजर झाले. 5ला आल्याबरोबर झालं. लक्ष्मीबाई फुलाचा हार घेऊन निघाल्या महाराज. निघाल्याबरोबर लक्ष्मीने पहिल्यांदा बघितलं इंद्र बघितला. पण इंद्र अल्पायुष्य आहे. इंद्र अल्पायुष्य आहे. इंद्रासोबत विवाह करून काय उपयोग नाही. जे काळकुटाचे सबोधर मृत्यू भेने प्याले अमर देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराय वर्णन करतात इंद्राचं आयुष्याचं. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. मग तुमच्या आमच्यासारखी उंद्र किती मरतील आता याचा घरी जाऊन विचार करा. इथं काय आपलं गणित नाही होणार. मी कशासाठी सांगू लागले, इंद्र अल्पाविषय इंद्र सोडला, मेघ लहरी मेघ सोडला, सूर्य तापट आहे सूर्य सोडला. महाराज पुढं गेल्या. ब्रह्मदेव नको, भगवान भोलेनाथही नको. आणि आई साहेब कुठं जाऊन थांबल्या माहितीये, भगवान विष्णूपाशी जाऊन थांबल्या बरोबर भगवान परमात्मा हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्ञानोबराय म्हणतात तिथं स्थिरावली शांत झाले आई साहेब आणि भगवान परमात्म्याला हार घालणार. पण भगवान परमात्मा म्हणले बाईसाहेब थांबा, मी जरी तुम्हाला पसंत असलो तर तुम्ही मला पसंत नाही. माझ्या पसंतीचा काही विचार केला की नाही, की उठल्या सुटल्या कोणाला हार घालायला. महाराज याला वैराग्य म्हणतात. विचार सागरामध्ये वैराग्याची व्याख्या आली की वैराग्य कशाला म्हणतात. ये लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. विठाला विठाला
हो, वैराग्य कशाला म्हणतात म्हणून महाराज अनुकूल असलेले भोग. मग आईसाहेब म्हटले महाराज भगवान परमात्मा प्रभू मला पत्नी म्हणून नका स्वीकार करू, तुमची दासी म्हणून स्वीकार करा ना. मग भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे. मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा ते पाय धुवावया देवा पात्र झाली. भगवान परमात्म्याचे पाय धरले महाराज आईसाहेबांनी. पाय लक्ष्मीच्या हाती 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 म्हणून येतो काकुलती येतो काकुळती येतो काकुलती येतो काकुळती ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी ज्ञानावतो हरी. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कुळती. आणि भगवान परमात्माचा दुसरा गुण आहे महाराज श्री. तिसरा गुण आहे भगवान ऐका ये श्री औदार्य. भगवान परमात्म्याचं औदार्य खूप आहे, खूपच औदार्यवान आहे महाराज. भगवान परमात्मा खूपच औदार्यवान आहे. भगवान परमात्म्याकडं औदार्य नावाचा एक गुण आहे आणि तो परिपूर्णतम आहे, परिपूर्णता आहे. बाप देवा परमित तुझे औदार्य जाणं स्वतंत्र देतान म्हणेसी पात्र पात्र पै कैवल्याशी पवित्र जे वैराई दिले तो सनकाधिकाची माने जे साऊची सौरसुदी रापुतने जी विषाचे असताना पाने मारू आली जी विष घेऊन आली तिला सुद्धा मोक्ष देतो. हे किती औदार्य आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराही वर्णन करतात. हे उदार तुम्हारी ऐशी कीर्ती चराचरे ऐसी कीर्ती जराया हे आनंद येतो रे हरी ऐसी कीर्ती चराचरी. किंवा तोची एक दान शूरदाता विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान. भगवान परमात्मा देतो म्हणून तर त्याला देव मानतात. दानशूर आहे महाराज, खूपच दानशूर आहे. तुम्ही मशाल नका वर्णन करू भगवान परमात्म्याचे. आमच्या गावचे अमके तमके धमके खूपच दानशूर आहे. मी म्हटलं काय दान केलं? ते म्हटले रोज फुकट बिडी पाजिता. महाराज बिडीवर दानशूर नाही ठरत. तुम्हाला ज्याला दानशूर म्हणायचं आहे ना त्याच्याकडं 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट त्याला देण्याची इच्छा असली पाहिजे. दुसरी गोष्ट तो श्रीमंत असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तो स्वतंत्र असला पाहिजे, म्हणजे पत्नीच्या ताब्यात नसला पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला दानशूर म्हणतात. विढाला विढाला हो, भगवान परमात्मा दानशूर आहे महाराज, दानशूर आहे. खूप दान देतो. तसं दानाच्या व्यवहारामध्ये खूपच प्रकार आहे. हडदान आहे, नेत्रदान आहे, किरणीदान आहे, रक्तदान आहे, कन्यादान आहे, नाहीच कळलं तर मतदान आहेच की. हे बी मतदान आहे. म्हणजे हे सगळे दान आहे. पण शास्त्रामध्ये दानाचे 5 प्रकार सांगितले. भूदान, गोदान, अन्नदान, कांचनदान, अन्नदान आणि ज्ञानदान. भूदान बलिराजाने केलं भगवान परमात्मा. गोदान नृग नावाच्या राजाने केलं. कांचनदान कांचन आणि सोनं दान करणं याला कांचन दान म्हणतात. चौथं दान आहे महाराज अन्नदान. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वांना द्यायला पाहिजे महाराज, सर्वांना द्या. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. परंतु ऐका अन्नदानापेक्षाही एक ज्ञानदान श्रेष्ठ आहे. आणि ते ज्ञान भगवान परमात्मा देतो. ते ज्ञान असं आहे महाराज त्याची कोणी चोरी करू शकत नाही. सुभाषितकार खूप सुंदर वर्णन करतात. न च चौर्य हार्यम न च राजहार्यम न भातु भाजम न च भारकारी विये कृते विद्यते मेव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदान. न च चौर्य हार्यम चोरी करू शकत नाही ज्ञानाची. न च राजहार्यम राजा ज्ञानाला इन्कम टॅक्स लावित नाही. न भातु भाजम भाऊबंद ज्ञानामध्ये वाटा मागत नाही. न च भारकारी ज्ञानाचा भार म्हणजे बोजा होत नाही. विये कृते विद्यते मेव नेत वेळ केल्यानंतर वाटल्यानंतर वाढतं महाराज, कमी होत नाही. विद्याधनम
सर्व धनम प्रदानम. म्हणून विद्या धन जे आहे ते सगळ्यात प्रधान धन आहे. आणि असा भगवान परमात्मा औदार्यवान महाराज ते विद्या धन देतो, ज्ञान देतो. नवे नवे आपण सकाम भक्ती जर केली तर भगवान परमात्मा व्यवहारातल्या सुद्धा इच्छा पूर्ण करतो. व्यवहारातल्या सुद्धा विठाला विठाला भगवान परमात्मा खूपच औदार्यवान आहे. रामायणामधला प्रसंग आहे. सीताई साहेबांना रावणाने चोरून नेलं. चोरून नेल्याबरोबर झालं महाराज, सीताई साहेबाचा शोध लागला. शोध लागल्यावर नळनीळ जामवंत हनुमंत सुग्रीव वगैरे सगळे वानर सगळे समुद्रापाशी आले. समुद्राजवळ आल्याबरोबर लगेच बिभीषण रावणाचा छोटा भाऊ भगवान त्याला शरण आला. शरण आल्याबरोबर भगवान परमात्म्याने लगेच पाणी मागितलं. लगेच बिभीषणाचा राज्याभिषेक केला. कोणतं राज्य दिलं? तर लंकेचं राज्य दिलं. लंकेचं राज्य. लंकेचा राजा अजून जिवंत आहे. काही सांगता येत नाही. युद्धामध्ये कोणाचाही पराभव होऊ शकतो, पण तरी भगवंताने लंकेचा राजा केलं महाराज. लंकेचा राजा जिवंत असताना लक्ष्मण भगवान परमात्म्याच्या समोर आले. भगवान परमात्म्याला लक्ष्मणजी म्हटले, प्रभू मला तुमच्या पराक्रमाविषयी तुमच्या शौर्याविषयी काही शंका नाही, शंकेचा काही विषय पण नाही, पण तरी सुद्धा मला एक शंका येते. आज तुम्हाला बिभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला लंकेचं राज्य दिलं आणि तुमचा पराक्रम ऐकून तुमचं शौर्य ऐकून जर उद्या तुम्हाला रावण जर शरण आला तर तुम्ही त्याला कोणतं राज्य देणार? भगवान परमात्माने स्मित हास्य केलं. भगवान परमात्मा म्हटले, हे बघ लक्ष्मणा, एक तर रावण शरण येणारच नाही. रावण कधीच देवाला शरण जात नाही. रावण शरण येणारच नाही. आणि तुझ्या म्हणण्यावरून रावण जर शरण आलाच असं जर म्हणायचं असेल तर आलाच तर माझं मी अयोध्येचं राज्य रावणाला देईन, कारण माझ्याच पादुका भरताने राजगादीवर ठेवलेला आहे. अयोध्येचं राज्य मी माझं त्याला देईन, रावणाला देईन, आणि मी असाच कायमचा वनात राहीन. याला औदार्य म्हणतात महाराज. म्हणून भगवान परमात्म्याचा तिसरा गुण आहे औदार्य. आता चौथा ज्ञान. ज्ञान. भगवान परमात्मा ज्ञान देतो सगळ्यांना, म्हणून तर त्याला जगद्गुरु म्हणतात. म्हणून भगवान परमात्म्याकडे आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक सगळे ज्ञान आहेत, पारमार्थिक सगळे ज्ञान आहे, म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. भगवान परमात्म्याकडे सगळे ज्ञान आहेत, सगळं ज्ञान देतो. म्हणून महाराज भगवान परमात्म्याला ज्ञान देतो, म्हणून भगवान परमात्म्याकडे ज्ञान नावाचा गुण आहे. तिसरं ऐका, हे श्री औदार्य ज्ञान वैराग्य. वैराग्य नावाचा गुण आहे भगवान परमात्म्याकडे परिपूर्ण. अजूनही महाराज भगवान परमात्म्याकडे किती पराकोटीचं वैराग्य आहे. भगवान परमात्मा आणखी बदिक आश्रमामध्ये अर्थात बद्रीनाथ धामला अजूनही भगवान परमात्मा नरनारायणाच्या रूपाने तपश्चर्या करतात. तिथं 6 महिने माणसं असतात. 6 महिने तर आम्ही फक्त बर्फ पडत राहतो, थंडी असते खूप, पण महाराज भगवान परमात्मा त्याही थंडीमध्ये तपश्चर्या करतात. काय भगवान परमात्म्याचं वैराग्य आहे महाराज. त्या कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने एवढं वाढवलं. नामदेव महाराज वर्णन करतात, यादवाचा पोर एक गोपावला, बहुताची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारली, खेळाचं मोडून गेला रे, खेळाची मोडून गेला रे, ऐक खेळ्या तुझं सांगत वैसे जाणून खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगत वैसे जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळ्या तुझं सांगत वैसे जाणून खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगत वैसे जाणून खेळ खेळे. यादवाचा पोर एक गोप्या भला, तिने बहुताची खेळ खेळ. किती वाढवलं महाराज भगवान परमात्म्याने. भगवान परमात्मा कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका, त्यांना प्रत्येकीला 10 मुलं होते असं भागवतात वर्णन आहे डायरेक्ट भागवतामध्ये. आणि मग 310 मुलं, म्हणजे द्वारकेमध्ये काळाला येण्याची सत्ता नव्हती, म्हणून यांचा बाप वसुदेव जिवंत, शूरसेन जिवंत, यांचा बाप वसुदेव जिवंत, हे जिवंत, यांचं पोरगा जिवंत, त्यांचे पोरं जिवंत, नातू जिवंत, परतून जिवंत, काळं तोंड जिवंत, निळं तोंड जिवंत, पांढरं तोंड सगळे जिवंत. कारण काळाला येण्याची काही सत्ताच नव्हती ना.
सगळे जिवंत. महाराज एवढं वाढवलं, पण सगळे महाराज प्रभास छत्रावर सगळे आपापसात भांडणं करून मेले, तर पठ्याच्या डोळ्याला एक थेंब सुद्धा आला नाही. याला वैराग्य म्हणतात, याला वैराग्य. म्हणून भगवान परमात्म्याकडं वैराग्य नावाचा गुण आहे. म्हणून महाराज ऐकायश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य नावाचा शेवटचा गुण आहे भगवान परमात्म्याचा. आणि महाराज ऐश्वर्य नुसतं पैसा असणं याला ऐश्वर्य नाही म्हणत. पैसा पाहिजे, अर्थात संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे, सत्ता पाहिजे, आणि चौथी गोष्ट आरोग्य महत्वाचं आहे. आरोग्य पाहिजे. नाहीतर मग महाराज सगळे लोक गुलाबजाम काय, बालुशाही काय, बासुंदी काय, सगळे लोक गोड पदार्थ खातात, आणि कळण्याची भाकर आणि मुगाची डाळ. कारखान्याचं चेअरमन राहतं, त्याच्यामुळं घरात साखरीच्या थप्प्या राहतात. पण डॉक्टरनं सांगितलेलं राहतं, महाराज तुमची साखर खाल्ल्यानंतर साखर वाढेल, याच्यात विशेष नाही. साखरेच्या पोत्याकडे जरी बघितलं तरी साखर वाढेल. म्हणून खायची तर नाहीच, पण बघायची सुद्धा. याला ऐश्वर्य नाही म्हणत महाराज, याला ऐश्वर्य नाही. सगळं असणं त्याला ऐश्वर्य म्हणतात. भगवान परमात्म्याकडं ऐश्वर्य नावाचा गुण आहे. आणि असा भगवान परमात्मा गुणवान असणारा, ऐश्वर्य भगवान परमात्मा ऐश्वर्य संपन्न असणारा, गुणवान असणारा भगवान परमात्मा विटेवरती आलेला आहे. महाराज भगवान परमात्म्याने आपल्याला सगळ्या भक्तांना एक एक गुण दिले आहेत. येश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवदारे देऊनी कर्णाहाती, कीर्ती दिगंती फाकविली, ज्ञाने उपदेशाला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधून सनातनी पावविला. असं भगवान परमात्म्याने आपला थोडा गुण आपल्या भक्तांना दिलेला आहे. असा भगवान गुणवान असणारा भगवान परमात्मा गुणा आला विटेवरी. तो विटेवरी आलेला आहे. पितांबरधारी सुंदर जो, त्याने पिवळा पितांबर घातलेला आहे. आणि भगवान परमात्मा खूप सुंदर आहे महाराज. भगवान परमात्म्याचे कुरडे केस आहे, लिपस्टिक लावल्यासारखे लाल होठ आहे, धनुष्य आकृतिकार भय आहे, लाल सफरचंदासारखे गाल आहे भगवान परमात्म्याचे. आणि असा भगवान परमात्मा महाराज सुंदर आहे. म्हणून गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, खूप सुंदर आहे. आणि अशा सुंदर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आम्हाचे कान, डोळे आणि मन राहो, हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय डोळे चरणात. कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की असा गुण संपन्न असणारा भगवान परमात्म्याच्या चरणावर माझे डोळे, कान आणि मन विशेषतः हे त्याच्या चरणावर राहावं. महाराज आपले डोळे, कान आणि मन भगवंताच्या चरणावर राहावं, यासाठी जगद्गुरु तुकोबरायने भगवान परमात्म्याकडेच अनेक वेळा विनंती केली. अखंडिता सावे ऐसे वाटते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा देवी, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, धरोनिया बाई भवहा तारी दातारा. भगवान परमात्म्याच्या समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. असं भगवंताच्या चरणावर माझे कान आणि डोळे, मन. महाराज आपण जर भगवान परमात्म्याच्या चरणावर आपलं मन, कान, डोळे जर स्थिर केले तर दुस्तर असणारी माया, ही दुस्तर असणारी माया ती लगेच संपून जाते. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया, Bye.
ठाई डोळे कान त्याच्या ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई अभंगाचे 3 चरण झाले महाराज. एक चरण बाकी राहिलं. एकदा 5 मिनिटात सेवा समाप्त होईल. पण सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणे भगवंताचं नामचिंतन करा. आपापले 2-2 हात वरती घ्या आणि मोठ्याने टाळी वाजवून भगवंताचं एकदाच गजर सर्वांनी घ्या. मागचे पुढचे शालीतले याच्यातले शालीतले रगीतले जेवढे असेल तेवढे मोठ्या प्रमाणे सारखे ताट बघा बरं. आता तिकडं मागचे अजून मागून तरी हां. हरी विठोबा रखुमाई गोपाळ कुमार विठोबा जय बाकीच्या सांगायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3य चरणात सांगतात, निवारोणी जाय माया ऐसी छाया जयाची. भगवंताच्या चरणावर आपण जर आपले डोळे कान आणि मन त्याच्या चरणावर जर ठेवलं तर भगवान परमात्मा कडे जाताना जी दुस्तर असणारी माया आहे ती सहज तरून जाता येते. कारण भगवंताचं तसं अभिवचन आहे गीतेमध्ये. भगवान परत स्वतः म्हणतात, तेषामां समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चैतसाम जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण या लागी शरणागता शरण मीच एकू. भगवान परमात्म्याचं अभिवचन आहे महाराज. म्हणून भगवान परमात्म्याकडे जाताना आपण जर सर्व अंगाने सर्व भावाने शरण जर गेलो तर भगवान परमात्मे दुस्तर असणारी माया ती तरून जातात. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा नाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणावर मिठी घाला. म्हणून भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की निवारोणी जाय माया ऐसी छाया जयाची. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. म्हणून भगवान परमात्म्याचं चरण जे आहेत ते सुकुमार आहे. असो माईबाप यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल तुमच्या सुबज्ञा, चुकीची असेल ते माझे अल्पबुद्धीचे दोष माझे मला परत करा. अगदी एक 5 मिनिटामध्ये एक परमार्थाची पायरी सांगेल आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देईल. विठाला विठाला संत सांगतात, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज यास. गळ्यात सर्वांनी पवित्र तुळशीची माळ घाला. आळंदी पंढरपूर पैठण सारख्या तीर्थक्षेत्राची वारी करा. महाराज जीवनामध्ये तरुण माणसं आहेत सगळे बरेच इथं. व्यसनाच्या आरी कधी जाऊ नका.
महाराज मी 6वी 7वीची मुलं तंबाखू खाताना बघितले, 10वी 12वीची मुलं दारू पिताना बघितले. महाराज ही दारू पिऊन काय उपयोग आहे? अरे ही दारू कशाला पिता? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा? शुभोपयोगी तो शाम तो उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का पाला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून जीवनामध्ये पेची जर असेल ना तर परमार्थ क्षेत्रात या महाराज. जुगार जे आहेत ते बंद करा महाराज. ज्या जुगारामुळं ज्या पत्त्यांमुळं अख्खं महाभारत घडलं, म्हणून असे जुगार वगैरे हे बंद करा. गावागावात अखंड हरिनाम सप्ताह करा, जेणेकरून आपण सर्व एकत्रित येऊ, एकत्रित राहू. चौथी महत्त्वाची गोष्ट, मायबाप एकादशीचं व्रत करा. आळंदी पंढरपूर पैठणसारख्या तीर्थक्षेत्राची वारी करा. गोमातेची रक्षा करा. आणि शेवटची गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगेल महाराज, आई वडिलांना जीव लावा. आई वडील खूप महत्त्वाचे आहे जीवनामध्ये. अरे जोपर्यंत मायबाप आहे ना तोपर्यंत आईबापाचं महत्त्व नाही कळत महाराज. पण ज्यावेळेस आईबाप हे लोक सोडून जातील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आईबापाचं महत्त्व कळेल महाराज. आईबाप काय असेल, आई काय असते? अरे ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाचं दुःख, ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताचं दुःख, ज्याला डोळे नाही ना त्याला विचारा डोळ्याचं दुःख, ज्याला कान नाही ना त्याला विचारा कानाचं दुःख. तसं मायबाप ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईचं दुःख. महाराज आई काय असते? आई काय असते महाराज? आई ही मायेचा सागर असते, समृद्धीची घागर असते, आणि आई ही कृपेची आगर असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभारा असते. आई ही भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई ही असते आईच, नसती सांभाळणारे दाई. आहे तोपर्यंत कळत नाही आणि मेल्यावर कधीच बघायला मिळत नाही महाराज. एखाद्या वेळेस डोंगराचा आड गेलेला सूर्य बघायला मिळेल, पण मातीत गेलेली आई माईबाप कधीच पुन्हा बघायला मिळणार नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही करता आली ना तर नका करू. तुम्हाला वारी करता आली नाही नका करू माईबाप. परंतु ज्या त्या आईवडिलांसाठी पांडुरंग परमात्मा वैकुंठाहून इथे आला, गोकुळाहून इथे आला, त्या माईबापांची सेवा केल्यामुळं तो तिथे आला पंढरपूरला. त्या माईबापांना नका विसरू माईबाप. इथं खूप तरुण मंडळी आहेत, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर जन्माला येऊन आपण सुद्धा एवढे ग्रंथ आपण वाचून ऐकून सुद्धा महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये वृद्ध आश्रम निघावे ही फार दुःखाची गोष्ट आहे महाराज. तरुण तडफदार मुलं असतात, ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्याची आवश्यकता आहे ते मुलं महाराज व्यसनाच्या आहारी जाऊन आई वडिलांचा छळ करतात. घरात पत्नी आली काही वडिलांना लगेच बाहेर काढतात. नका करू माईबाप. आई बापाचे उपकार आपण कधीच नाही फेडू शकणार. आई वडिलांचे उपकार एवढे असतात महाराज. समुद्राची शाई जरी केली, धरतीचा कागद जरी केला, मेरू पर्वताची लेखणी जरी केली, आणि साक्षात सरस्वती माता जरी आईची उपकार लिहायला बसली ना तरी मायबाप आईचे उपकार नाही फिटणार. आई वडिलांचे उपकार फार. निष्काम प्रेम करणारे व्यक्ती जर कोण असेल तर ती म्हणजे मायबाप. मायबाप आहे म्हणून मायबाप आई वडिलांना कधीच विसरू नका. आई ही काय असते महाराज? वडीलही जेवढा आईचा अधिकार आहे तेवढाच वडिलांचा अधिकार आहे. जन्म देणारी आई आपल्याला माहीत असते, पण डॉक्टर म्हणजे दवाखान्यामध्ये फिरणाऱ्या बापाला आपण विसरतो महाराज. बाप घराचं, आई घराचं मांगल्य आहे, पण बाप घराचं अस्तित्व आहे, म्हणून बापालाही तेवढीच किंमत आहे. म्हणून माईबापांची सेवा करा महाराज. आईबापांचं खूप प्रेम असतं. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काही विशेष. या महिला मंडळी माहेरी जातात ना, जोपर्यंत आई वडील माहेरात आहे अगदी आनंदाने माहेरी जातील. परंतु आई वडील एकदा माहेरातून संपले तर तेवढे आनंदाने नाही जाणार. कारण माहेरात जर आई जर असेल तर महाराज तोंडावून जरी तिने प्रेमाने हात फिरवला तर ती सगळं सासरचं दुःख विसरते. ही आईच्या प्रेमाची ताकद असते. म्हणून मायबाप जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत, आई वडील आहे ना तोपर्यंत एकदम त्यांना प्रेमाने जीव लावा का ते एकदम आनंदाने शेवटचा श्वास सोडायला तयार होतील. म्हणून अगदी प्रेमाने जीव लावा जोपर्यंत मायबाप आहे. महाराज आईला किती जरी त्रास दिला ना तर ती कधी मुलाचं हित करून जात असते. एक छोटीशी 2 मिनिटात घटना सांगेल तुम्हाला. एक म्हातारी, घरी काहीच नाही, घरी गरिबी, सगळी गरिबी असल्यामुळं पण तरी महाराज आई वडिलांचं खूपच विशेष असतं महाराज. आमच्याकडे मुलींना शिकायला काही मुलींचे वडील अक्षरशः ऊस तोडायला जाऊन मुलींना पैसे भरतात आणि तरी पण शिकवतात. आई वडिलांची एक आगळी वेगळीच इच्छा असते, आपलं जाऊ द्या आपण कसंही राहू पण आपले मुलं शिकले पाहिजे.
मुलं शिकत नाही, मुलं चांगली तसं वागत नाही, तो विषय बाजूला ठेवा. परंतु आई वडिलांची अशी महाराज प्रांजळ इच्छा असते, आपण नाही शिकलो जाऊ दे, आपलं गेलं आयुष्य, पण आपली मुलं सुशिक्षित झाले पाहिजे, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते महाराज. आणि मग त्या आईवडिलांची अशी इच्छा असल्यामुळं त्या म्हातारीने लोकांचे भांडे घासून काय, लोकांचे तिथं रोजान जाऊन काय, खडी फोडून काय, त्या म्हातारीने मुलगा शिकवला महाराज. आणि मुलगा शिकवल्याबरोबर मुलगा शिक्षण झालं, हुशार होता, उंच शाळा शिकला आणि पदवीधर झाला, नोकरीला लागला. नोकरी असल्यामुळं श्रीमंत घराण्यातली मुलगी आली महाराज. श्रीमंत घरातली मुलगी आल्यानंतर ही म्हातारी, कोण नाही घरामध्ये, वडील वारलेले, म्हातारीला कोणीच नव्हतं, भाऊ नाही, कोण नाही, माहेरी कोण नव्हतं, एकटी, एक मुलगा आणि एकटी राहत असल्यामुळं झालं महाराज, मुलगी सुशिक्षित घरात आली आणि मुलीने सांगितलं की म्हातारी घरात नाही पाहिजे, ही मुलगी म्हातारी राहत असेल तर मी घरात राहणार नाही. डायरेक्ट सांगितलं महाराज. डायरेक्ट सांगितल्याबरोबर आई महाराज घराच्या बाहेर काढले मुलाने, नाविलाज असतो महाराज. एवढे मुलं विषयाच्या आधीन जातात, एवढं बी आरी नाही गेलं पाहिजे. आईला जिने जन्म दिला, जिने तळहाडाच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिला बाहेर काढल्यावर मुलगा कलर TV पाहतो आणि महाराज आई शिळे तुकडे गावात मागत फिरते. पण शेवटचा मग कोण नाही घरात, मग पंढरपूरला गेली, अनाथाचा नाथ भगवान परमात्मा, पण शेवटचा श्वास घेत होती महाराज. आणि शेवटी आता मरणार, पण मरता मरता सुद्धा आई म्हटली, भगवान परमात्म्या, मला माझ्या मुलांनी बाहेर काढलं असेल काय, मारलं असेल काय, जेवायला दिलं नसेल काय, परंतु हे बघ भगवान परमात्म्या, माझ्या जीवनात जे काही पुण्य असेल ना, त्या पुण्यातून माझा मुलगा सुखी ठेव. ही आई म्हणते महाराज शेवटच्या वेळेस. म्हणजे आईचं एवढं प्रेम असतं की ती निष्काम प्रेम करते. म्हणून माईबाप आई वडिलांना शेवटपर्यंत जीव लावा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मी कशासाठी सांगत होते, जीवनामध्ये ह्या 5-6 गोष्टी जर ध्यानात ठेवल्या ना तर सुखी येतो घरा नारायण. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पायरा होय, निवारोणी जाय माया ऐसी छाया जयाची, डोळे कान त्याचे ठाई मन पायरा. तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई मन पायरा होय. आम्ही पैठणसारखे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शालेय शिक्षणासहित मुलींची संस्था ओपन केलेली आहे. म्हणजे शालेय शिक्षणासहित आध्यात्मिक शिक्षण देतो आहे. मुली कीर्तनही करतात, गायन करतात, वाजवताही काही मुली. अजून एवढी फास्ट प्रॅक्टिस नाही झाली, पण तरी वाजवायचं शिकू लागले, काही पिटी वाजवतात. तुम्हाला जर आपल्या गावातले कोणाला विद्यार्थी जर टाकायचे असेल तर कीर्तन झाल्यावर संपर्क साधा. हरी शिव माऊलींच्या चरणी अर्पण करून शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर चाल घ्यायची बाबा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय बोलिले. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.